चरण में राम सिया जपते तन हे मंगल भवन अमंगल हारी ग्रवहु सुदर्शन अजर विहार राम सिया राम जय जय राम सिया राम। काकी तुमचं नाव काय? मंगला माधव रानडे. मंगला माधव रानडे. आणि किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे? जवळजवळ 350 म्हणजे 500 म्हणतात, तरी मला जे कळलंय ते 350 वर्ष होऊन गेली. ओके. आणि ह्या मंदिरामध्ये कोणते कोणते देव आहेत ते आम्हाला जरा सांगाल का तुम्ही? हा, राम पंचायत म्हणजे हे आपला सिंहासनी राम, जेव्हा राम वनवासातून आले आणि त्यांचे झालं त्यात सिंहासनी राम, राम पंचायत, गणपती, हनुमंत, हनुमंत, काळ भैरव, काळ गणपती धरलात ना? हो, गणपती म्हणजे हे राम आणि ती महालक्ष्मी. ही महालक्ष्मी आहे मित्रांनो. हे राम पंचायत. आणि सगळे नंतर हे बारीक सारीक देव म्हणजे विठ्ठल रखुमाई, ठिकाणदार महापुरुष. ओके ओके, ठिकाणदार महापुरुष. हे आपलं हे कोणते? हे शंकराची पिंडी, दत्त, गोपाळ कृष्ण. ही आमची वाचायची गुरुचरित्राची 300 वर्षापूर्वीची पोथी. ओके. गुरुचरित्र 300 वर्षाची जुनी आहे. अशा आता मिळणार भेटत पण नाही बघायला, नाही मिळणार अशा. आमचा चांगलेच लाभ भेटला आम्हाला बघायला वगैरे सर्व. आणि अतिशय पुरातन तर हे भटवाडीचं मंदिर, एकदम पुरातन मंदिर आहे. एकदम रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी त्यांनी जे मठ बांधले 11, त्यातला हा मुख्य एक मठ. ओके ओके. रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी. कारण ह्याचा सगळा उल्लेख सज्जनगडला आहे. हो हो, सज्जनगडला पुरा उल्लेख आहे या मंदिराचा. चालेल. तर अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो बघला असतात ह्या मंदिरामध्ये कोणते कोणते देवदेवता आहेत सांगू का? 10 दिवस 10 दिवस असतो रामनवमी. पुढे आता येणार ती. आणि आता 22 तारखेला पण आम्ही येणार आहोत. लोकार्पण सोहळा म्हणजे आता ते अयोध्येला मंदिर बांधतायत म्हणून ते सगळ्यांना सगळी मंदिर पुढे असते तिथे तसं. आणि आपलं राम मंदिराचं आहे त्यामुळे ते जास्त दर आहे. पण रामनवमी मात्र पुरे 10 दिवस असते. गेल्या वर्षी शूटिंग झाले. नमस्कार मित्रांनो, देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. आज आपण चाललो जमसंडे भटवाडीमध्ये आणि 500 वर्षापूर्वीचं पुरातन आणि ऐतिहासिक मंदिर आहे प्रभू श्रीरामांचं. तिथे आपण जाणार आणि 20 तारखेला आपण शूट केलं, थोडाफार माहिती वगैरे घेतलेली, काही ड्रोन शूट पण केलं. तो पण तुम्हाला आवडला तर नक्की कळवा कॉमेंटमध्ये. आणि कॉमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करा. कुठे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करा. आणि मित्रांनो, हे पुरातन मंदिर आहे ना, रानड्यांचं, रानडे कुटुंब सांभाळत आहे, त्यांचंच आहे. आणि जमसंडे भटवाडीमध्ये आहे मंदिर, ते श्रीराम मंदिर. ते रानडे कुटुंबाचा 21 वंशजा म्हणजे 21 वंशज म्हणजे आहे त्यांचं चालू, म्हणजे पिढी आहे त्यांची पिढी, 21वी पिढी ते सेवा वगैरे करते प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये. आजचा व्हिडिओ कसा होईल नक्की कळवा. चला व्हिडिओला सुरुवात. तो आजमाजी कोण करणार आहे आता? दोन धनुष्य ते कोण आणला तो तो बारको दिला तो ढोलवाले
तर मित्रांनो आज आपण आलो जामसंडे भटवाडी आणि हे आहे ते दत्त मंदिर आहे मित्रांनो. आणि ते प्रत्येक भावी भक्त श्रीराम भक्त आले आहेत पूर्ण. तुम्हाला हे दाखवतो मित्रांनो सजावट वगैरे. हे मित्रांनो दत्त मंदिर आहे. श्री गुरुदेव आणि दत्त महाराजांची मूर्ती आहे. मला दाखवतो दुसऱ्या शॉटमध्ये. आणि इथे मित्रांनो बघा सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली आहे मित्रांनो, छान अशी. ही सर्व कार्यक्रमाची पूर्वतयारी आहे मित्रांनो, बघू शकतास. घातलेले आहेत दत्त मंदिरपर्यंत, म्हणजे कदाचित हे पालखी वगैरे घेऊन जाते म्हणून शूट दाखवतो. ही मित्रांनो पालखी आहे मित्रांनो. मित्रांनो बघा जामसंडे भटवाडी मध्ये आपण आलो आहोत आणि हे पूर्ण सजवलेलं दिसतंय तुम्हाला. गुढी तोरणं हे फक्त आज अयोध्येमध्ये होणार आहेत जे प्राणप्रतिष्ठा राम मंदिरची, त्याचा सोहळा इथे पण होणार आहे मित्रांनो. आणि इथे पण एक मंदिर आहे 500 वर्षपूर्व हार वगैरे घालून मस्त तयार केलेलं आहे त्यांना. प्रतिमा आहे मित्रांनो एकदम सजलेली आहे जसे एखाद्या सण असतो तसाच. त्याचं कारण तसंच आहे मित्रांनो, तर हे राम मंदिरासाठी पूर्ण सजलेलं आहे. इथे एक आहे मंदिर बाजूला भटवाडीमध्ये, 500 वर्ष पुराणं मंदिर. चला आता पुढे बघूया आपण अजून काय काय सजावट केलेली आहे ती मित्रांनो. मी गुढी तोरण लावलेले आहेत आणि बघा भटवाडी. मित्रांनो आज फक्त गुढी तोरण आणि जय श्रीरामचे जय श्रीराम हेच फक्त आवाज दिला. मित्रांनो माझ्या पाठीमागे बघताय ते आपण जामसंडे भटवाडीमध्ये आलो आहोत. आणि वातावरण बघा तुम्ही, पूर्ण श्रीराम भक्तांनी सर्व केलेले आहे. मग खाली दाखवलं पालखी वगैरे. आता इथे आपण बघूया काय काय आहे ते. पुरुष मंदिर आहे बघा तुम्ही, शृंगारयुक्त सजवल्यासारखं आहे केलेलं आहे बघा, मस्त की सजवलेलं आहे. जय श्रीरामचे झेंडे पण लावलेले आहेत, घोडी पण लावलेले आहेत. जय श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम मध्ये बघा फुलं आणि रांगोळी, यामध्ये प्रभू श्रीरामांची हे रांगोळी मस्त वाटते मित्रांनो. तर मित्रांनो आपण आज आलो जामसंडे भटवाडीमध्ये आणि इथे काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण विचारूया की आजचा कार्यक्रम कसा आहे. तुम्हाला सांगू शकता का आजचा कार्यक्रम काय काय कशा पद्धतीने आहे. नमस्कार, जय श्रीराम. जय श्रीराम. आजचा कार्यक्रम अयोध्येमध्ये प्रभू रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशामध्ये आज एक उत्सव आणि आनंदाचं वातावरण आहे. त्या निमित्तानंच आज जामसंडे भटवाडीतील सर्व ग्रामस्थ मिळून आणि भटवाडीमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी ते जे मंदिर आहे ते 450 वर्ष जुनं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये एक श्रीरामांचं मंदिर असल्यामुळे तिथे एक मोठा उत्सव करावा असं सर्व ग्रामस्थांनी आयोजिलेलं आहे. आणि त्या भटवाडी ग्रामस्थांनी आज या दत्त मंदिर इथे आहे. या दत्त मंदिरापासनं पालखी आणि शोभायात्रा अशी ही जी निघणार आहे इथनं, ती संपूर्ण वाडीतून
पूर्ण त्या श्रीराम मंदिरापर्यंत जाणार आहे. त्यानंतर तिथे त्या पालखीचं हे होणार आहे, म्हणजे पालखीची पूजन तिथे होईल. त्यानंतर तिथे त्यांना आतमध्ये घेतल्यानंतर प्रभू श्रीरामांच्या वेशामध्ये त्यांचे श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमंत अशा वेशामध्ये आमचे गावातील वारकरी जाणार आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांचे पूजन होईल. त्यानंतर त्यांना आत घेतलं जाईल. त्यानंतर त्या ठिकाणी एक पूर्ण आनंदमय असं वातावरण असणार आहे. प्रभू श्रीरामांच्या जयघोषामध्ये तिथे स्वागत होणार आहे. त्यानंतर तिथे अभिषेक असणार आहे, दीपोत्सव असणार आहे. हे सगळं झाल्यानंतर तिथे प्रभू श्रीरामांच्या बद्दल काही व्याख्यान, राम, प्रभू श्रीराम आणि हिंदुत्व या विषयावरती व्याख्यान श्री केळकर गुरुजी तिथे देणार आहेत. ते रेवदांड्यावरनं त्यांना मुद्दाम या कार्यक्रमासाठी त्या निमंत्रित केलेलं आहे की त्यांनी त्या ठिकाणी प्रभू श्रीराम, अयोध्येतील राम मंदिर आणि या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी तिथे व्याख्यानातून देणार आहेत. त्यानंतर तिथे नामजप होणार आहे. नामजप झाल्यानंतर आरती होऊन तिथे महाप्रसाद आहे. ह्या सर्व कार्यक्रम अतिशय आनंद आणि उत्साहामध्ये होणार आहे. आणि या सर्व कार्यक्रमासाठी संपूर्ण भटवाडीतील ग्रामस्थांनी तन, मन, धन अर्पून या ठिकाणी तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न या ठिकाणी केलेले. गेले 8 दिवस या कार्यक्रमासाठी सर्व लोक अहोरात्र कार्य करतायत. तुम्ही प्रत्यक्ष बघणारच आहात ही मिरवणूक चालेल त्यावेळी की ती कशा पद्धतीने जाणार आहे, तिथे काय सजावट संपूर्ण वाटेमध्ये केलेली आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला तिथे मिळणार आहे. आणि हा महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू त्या ठिकाणी आहे. तो कार्यक्रम साधारण 3:30-4 नंतर सुरू होईल. तो सतत चालू राहणार आहे. तसंच त्या ठिकाणी 4 नंतर भजन, स्थानिक जे आमच्या वाडीमध्ये 4-5 वाड्या आहेत या वाड्यांमधली जी भजनं आहेत ती त्या ठिकाणी 8 पर्यंत चालतील, 7:30-8 पर्यंत चालतील. त्यानंतर तिथे मोठा दीपोत्सव होणार आहे. संपूर्ण मंदिर दीपमय होणार आहे आणि फटाक्यांची प्रचंड आतषबाजी त्या ठिकाणी होणार आहे. हा सर्व कार्यक्रम 7 नंतर तिथे होईल, दीपोत्सव आणि फटाक्यांची आतषबाजी. आणि ते झाल्यानंतर 8 वाजता प्रभू श्रीरामांची आरती होईल. ती महाआरती असेल. त्यानंतर मंत्रपुष्प, जप ह्या परत कार्यक्रम त्यानंतर होणार आहे. आणि तो झाल्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाची सांगता तिथे होणार आहे. जय श्रीराम. आणि अशा पद्धतीचा हा कार्यक्रम असणार आहे आजचा. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन भटवाडीतील सर्व ग्रामस्थांनी आपलं तन, मन, धन अर्पून या ठिकाणी केलेलं आहे. आणि या सर्व कार्यक्रमासाठी जे श्रीरामाचं मंदिर आहे ते रानडे कुटुंबियांनी यासाठी सहकार्य केलेलं आहे हा कार्यक्रम करण्यासाठी. असा हा कार्यक्रम असणार आहे पूर्ण. आणि आजचा हा कार्यक्रम प्रभू श्रीरामांचा आहे. आणि अयोध्येमध्ये तर जल्लोष असणारच आहे, तसाच जल्लोष भटवाडीमध्ये आज तुम्हाला दिसणार आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. इकडे घे बघ. तर मित्रांनो, प्रभू श्रीरामांची ही प्रतिमा ठेवलेली आहे. आता पालखी सजवण्याचे कार्यक्रम चालू आहे. तुम्ही बघू शकता. ओम नमो
आरतीला सुरुवात होईल आणि त्यानंतर पालखीचं प्रस्थान होईल तेव्हा सर्व रामभक्तांनी दत्त मंदिरात उपस्थित राहावे. ओम भूर्भुवस्वाहा महाविराजं समर्पयामि. उत्कटदातुनिशीलासोबान्धोमि लिङ्गदेहलङ्कापुरबन्धोमि तामक्रोधादिकरामरदोमि देयाङ्गावरावणवदोमि आरती समावे आरती परिपूर्णकाम नमोवेदायते वेदा लङ्कारोन भूमि अभयामर्यदा नारीला जमुकारि भूमित्रादयिला आनन्दाति भूमि देवया आदा समावे आरती समावे आरती सीता भूमि नाले अतिरुनाथा आनंदे भोजने वैराग्य व्रता आरती देवया विगोत्या माता सर्वावे आरती सर्वावे आरती गणपति अपार सुरापत्रे मांगल प्रति ओंकार होते आवे चंद्रकुमार नमरी होत आहे आनंद दोर देव देव सतोधारामा सर्वावे आरती सर्वावे आरती परिपूर्ण कामा देव देव सदोवादनी राजा रघुवीर सोहम भावे तो या पूजा उपचार सदाची आरती वाक्यांचा गजर मानवनाथ स्वामी आत्मनाथ कर गुण है आरती गाडू देवानी गाडू देवाने देवृत गाडू देवा सद्गुरुनाथा देवाची नाथा आवे गणा कमला बोले देवा माता देवा तारे गणो कांगना योग तुझा घडावा ते कारणी देह माझा पडावा वेचून तो मस्तक या ठिकाणी तुझे सद्गुरु पाय दोन्ही आपदाम वरदारम दातारम सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. ओम भूर्भुवस्वः श्री सीतारामचंद्र देवताभ्यो नमः. प्रार्थनांच समर्पयामि नमस्करोमि. तर मित्रांनो आता ही पालखी उठवण्यात आहे बघा. जल्लोष फुलावर उडवणार आहेत. पालखीवर फुलांचा वर्षाव करणार आहेत. कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो.
हे पण आलेले आहेत, दाखवतो व्हिडिओमध्ये. जिलेबी बोली आणली. जय राम जय जय राम, राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम. निशान निशान मित्रांनो श्रीराम नामजप चालू आहे सध्या आता. ते पालखी येते ढोलपाता परिषद जामसंडे भटवाडीचे सगळे ग्रामस्थ मंडळी येते आहेत. आणि मित्रांनो इथून खाली जाणार, खाली पार आहे तिथे थांबणार, परत नंतर मग देवळात जाणार. मित्रांनो इथे स्वागतासाठी महिला मंडळ सज्ज झालेले आहेत.
फुलांचा वर्षाव करून ते देवाचं स्वागत करणार आहेत. मित्रांनो बघा, पालखी घेऊन चालले आहेत. आता प्रभू श्रीराम मंदिरामध्ये जाणार होता पालखी. श्रीराम पालखी चालली आहे. आता आकारी ब्राह्मण मंदिरातून बाहेर पडले. समोर दिसत आहे तेच. आता मंदिरात जाणार आहेत मित्रांनो. ढोल पथक वाजत गाजत मिरवणूक व्यवस्थित जाणार आहे. मिरवणूक काढत सुंदर अशी श्रीरामांची रांगोळीमध्ये काढलेली आहे बघा प्रतिमा. आणि आपले जय बजरंगबली. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत बघा श्रीराम मंदिरमध्ये. शिकून काढलेलं फुटेज. आज रांगोळी वगैरे व्यवस्थित केलेलं आहे मित्रांनो. अशी काढली बघा मूर्ती. रांगोळी बघा. जय श्रीराम जॉन्सन डे पटवाडी. ढोल पथक वगैरे घेऊन आलेले आहेत पटवाडी.
पायी पाऊले स्वर्णदी चंद्रभागा, नमस्कार माझा तुला पांडुरंगा. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव राजाधिराज रामचंद्र महाराज की, समर्थ रामदास स्वामी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. मंगलमूर्ती. मागून पुरुष मंडळींचा आवाज येत नाही. मंगलमूर्ती, मंगलमूर्ती. असो सज्जन हो, आज आहे पण या भारतभूमीचं जे आराध्य दैवत, भारताची अस्मिता आणि भारताचा सर्वार्थाने एक आदर्श असलेला राजा हा अयोध्येमध्ये लाखो वर्षांच्या पूर्वी आणखीन त्या ठिकाणी अवतरित झाले. भगवान विष्णू राम अवतार घेऊन त्रेतायाम रघुनंदन हा या न्यायाने आणि आपलं कार्य करून गेले. आपल्याला कल्पना आहे सर्वत्रांना गेली 500 वर्षांपासून कृपया आपसात बोलू नका, म्हणजे मी काय बोलतोय ते आपल्या सर्वांच्या पर्यंत ऐकायला जाईल नीट. इच्छा एकच आहे, जो काही फोन तर प्रत्येकाकडे आहेतच जवळजवळ असं म्हणायला हरकत नाही. माझ्याकडे तो पण डेटा उपलब्ध झालाय कालच. भारताची लोकसंख्या 140-44 कोटी पर्यंत गेली आहे. जागतिक पातळीवर विचार केला तर भारत लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावरती जाऊन पोहोचलेला आहे. इतकी महाभयंकर उत्तुंग अशी पातळी लोकसंख्येच्या बाबतीत आपण गाठलेली आहे. आणि जशी नुसतीच लोकसंख्या वाढून चालत सांगत होतो, 500 वर्षांपासून सामान्यतः विशेष आणखीन रूपाने जर पाहायला गेला, अभ्यास करायला गेला आपण इतिहासाचा, तर बाबरांनी ज्या ठिकाणी राम जन्मभूमी आज अयोध्येमध्ये आपण गेला असाल, पाहिला असाल, तर त्या ठिकाणी ते स्थान आपल्या निदर्शनात येईल. ज्या ठिकाणी खरोखर रामप्रभूंचा जन्म झाला कौसल्या मातेच्या उदरी, आणि त्यानंतरचं संपूर्ण आणखीन रामायण हे तिथून पुढे आपल्या सर्व कशासाठी यदा कदाचित ती बाया आली. कोण? सप्तशतीमध्ये त्या निद्रा देवीला सुद्धा प्रार्थना केली आहे सप्तशतीकारांनी. या देवी सर्व भूतेषु निद्रा रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. असो पुढे म्हणूया, भूदेव संतांचे सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे. माणसाचं कर्म इतकं सुंदर पाहिजे, इतकं उत्तम पाहिजे, इतकं चांगलं पाहिजे. आयुष्य किती वर्षांचा? 20 वर्षांचं. राजे शिवछत्रपती सुद्धा दीर्घायू झाले नाही, पण तरी सुद्धा शतायुषी नाही झाले, पण तरी सुद्धा त्यांचंही काही काम त्याच्या आधी ज्यावेळेला आपण सर्वदेवांचा सन्मान केला त्याला माहिती ना, जे काही इकडे ऐकलं ना ते सगळं इथलं इथेच. जरी आचरण वगैरे आम्ही काही तसं काही करणार नाही, असा काही आमचा विचार दिसत नाही. असं अशी गमतीचा भाग झाला की ही शिवकालीन तलवार या ठिकाणी आहे. निंबाळचे गुरुदेव रानडे हे या मूळ भटवाडीतलेच आहेत, त्यांचे वंशज इथलेच आहेत. मंदिरामध्ये दरवर्षी चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला उत्सवाला सुरुवात होते व श्री रामनवमीच्या वेळी चैत्र नवमीला या ठिकाणी मोठा रामनवमीचा उत्सव होतो. दुसऱ्या दिवशी बोधन, सहस्रावर्तने, रात्री भजने व 12 वाजल्यानंतर लावताचे कारसेवक
1990ला जी कारसेवा झाली अयोध्येमध्ये, तर त्या ठिकाणी गेलेले आपले प्रकाशजी गोपटे या ठिकाणी उपस्थित, त्यांना आम्ही आमंत्रण दिलं होतं. त्या आमच्या मोहिमेच्या मानवंती इथे आले. मी जयेश गोरे यांना विनंती करतो की त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद प्रकाशजी गोपटे, आपल्या विनंतीला, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात. आणि यानंतर एक सत्कार होणार आहे. हा सत्कार काही कारसेवकाचा नाहीये, परंतु या रामाची, या श्रीराम मंदिराची गेली 60 वर्ष सेवा करणाऱ्या आमच्या मंगला काकूचा आहे. मी त्यांच्याविषयी 2 शब्द बोलू इच्छितो. त्यांचा जन्म 15 जून 1945 साली दाभोळे येथे वासुदेव पाटणकर यांच्या घरी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव प्रभावती वासुदेव पाटणकर, पण घरात त्यांना सर्वजण प्रभा म्हणून ओळखत असत, बोलत असत. 1964च्या मे महिन्यामध्ये त्यांचे लग्न माधव काकांशी झाले व त्या मंगला माधव रानडे म्हणजेच पूर्वीच्या प्रभा आत्ताच्या आमच्या मंगला काकू झाल्या. लग्नानंतरची पहिली 12 वर्षे त्यांनी अन्नपूर्णा आजींच्या कडक सोहळ्यामध्ये काढली. तेव्हा माहेरी एवढ्या सोहळ्याची सवय त्यांना नव्हती आणि हे नसतानाही त्यांनी हे सारं निभावलं. अन्नपूर्णा आजीनंतर काकूने घराची सर्व धुरा सांभाळली. तिने अनेक चांगल्या वाईट प्रसंगांना धीरोदात्तपणे तोंड दिले. आजही 80व्या वर्षी ती कुठल्याही कार्यक्रमाला नाही म्हणत नाही. हा कार्यक्रम ठरवला त्यावेळी आम्ही पहिल्यांदा जयेश आणि मी काकूला भेटलो. त्यावेळी तिला म्हटलं की असा असा कार्यक्रम आमचा करायचा विचार आहे. तर तिने कुठलीही शंका मनात न ठेवता, तुम्ही कार्यक्रम करा, मी तुमच्या बरोबर आहे आणि कुठल्याही प्रकारचं सहकार्य लागेल त्या ठिकाणी मी उभी आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आणि या कार्यक्रमामध्ये आपलं तन मन धन सर्व अर्पून या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये तिचा मोलाचा वाटा आहे. ती कधी समोर दिसत नाही, आम्ही फक्त समोर दिसतो ते वावरतो तेवढे फक्त. ती मागे असते म्हणून आम्ही पुढे वावरत असतो. तर अशा मंगला काकूंचा सत्कार या ठिकाणी आजचे आमचे व्याख्याते केळकर गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या काकूंचा सत्कार करावा. आणि हा सत्कार म्हणजे ही जी संकल्पना आहे ही आमच्या महिला मंडळाकडूनच आली. की आमच्या डोक्यात हा काही विषय नव्हता, पण महिलांनी हा आम्हाला सांगितलं की काकू गेली अनेक वर्ष ही सेवा करते, तर तिचा सत्कार या ठिकाणी झाला पाहिजे. आणि या महिलांसाठी, आपल्या वाडीतल्या महिलांसाठी हा चांगला क्षण आहे आणि त्यांच्यासाठी एकदा टाळ्या पुढच्यानीच वाजवल्या पाहिजे असं मला वाटतं. हा सत्कार भटवाडी ग्रामस्थ मंडळ भटवाडी यांच्या वतीनं या ठिकाणी होतोय. मी केळकर गुरुजींना विनंती करतो त्याचं शाल, श्रीफळ, साडी आणि पुष्प देऊन या ठिकाणी सन्मान करावा असं मी गुरुजींना विनंती करतोय. आणि या सत्कारासाठी प्रभू श्रीरामांनी जणू काही आमच्या या ठिकाणी गुरुजींना, केळकर गुरुजींना इथे पाठवलंय. आणि ग्रामस्थ मंडळातर्फे भेट वस्तू त्यांना दिली आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी सत्कार करण्यासाठी कुठलाही हे न करता आलात. यानंतर पुढे उठायचं नाही, आधी आरती होणार आहे. आरतीला सर्वांनी उभं राहायचंय. शक्यतो आपली जागा सोडू नका. सुख करता दुःख हरता सुंदर
खाली